नमस्कार. संगीता किचन रेसिपीमध्ये मैत्रिणी तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. हे बघा, आज आपण इथं अर्धा किलो असे तांदूळ घेतलेले आहेत आणि तेही इंद्रायणीचे. इथं मी हे तांदूळ 3 दिवस भिजत टाकलेले पहा. आता हे 3 दिवस भिजवलेले तांदूळ तिसऱ्या दिवशी वाटायचे आहेत. पण कसं आहे, आपलं तांदूळ ना फडक्यावर पांघरून ठेवायचं, असं आथरून ठेवायचं, पांघरून ठेवायचं, ना सुकवायचं. बघा, बिगर सुकवता आपल्याला बनवायचे त्याची अनारसी. चला आता हे पीठ आपण हे बघा, असं अजूनही पाणी निघतंय तरी मी आता हे पीठ फक्त चाळणीत 10-15 मिनटं असं ओतून ठेवायचं आणि पूर्ण पाणी निथळलं की आपल्याला हे मस्त असं चाळून घ्यायचे. बघा, आता इथं मी खालवर करून होतं तेवढं पाणी काढलेलं आहे पहा. माहीत आणि तांदूळ हे इंद्रायणीचं आहे बरं का. तुम्हाला जे तांदूळ आवडन ते घेत जा. पण खरंच इंद्रायणीच्या तांदळाने अक्षरशः खूप छान अनारशी होतात मैत्रिणी. अशी मस्त अनारशी बनवणार की तोंडात घातली तरी तुमची अनारशी विरघळणार आणि अक्षरशः टम्म फुगणारी अनारशी. चला, अशा पद्धतीने आपण हे वाटून घेऊया असं मस्त बघा. आणि आपल्याला सुगीच्या चाळणीने हे पूर्ण चाळून घ्यायचे पहा मैत्रिणी. की असं नाही त्याला सुकवत ठेवायचं, थोडा वेळ थांबायचं, अजिबात सुकवायची वगैरे काही गरज नाही. असं लगेच पातेल्यातून काढायचं आणि थोडंसं तांदूळ निथळून द्यायचं आणि लगेच वाटायला घ्यायचं बघा मस्तपैकी. आता हे पूर्ण असं मी याच्यात मिक्स करून घेते, पाहू शकता तुम्ही. आणि हे सुगीच्या चाळणीने असं चाळून घ्यायचे बरं का आपल्याला. पहा, मस्त असं चाळून घेणार आहे, पाहू शकता मैत्रिणी तुम्ही. आणि व्हिडिओ हा संपूर्ण बघा तर तुम्हाला कळन. आणि नक्कीच तुम्ही अशा पद्धतीने जर केली तर ज्याला येत नाही तो सुद्धा करणार अनारशी आणि खाणार. खरंच अक्षरशः मऊ लुसलुशीत. मग चला आता ही मऊ लुसलुशीत कशी होतात ते पाहूया आपण. पहा, आता पीठही मी तुमच्यासमोरच संपूर्ण हे चाळून घेते असं. आणि फक्त वर असं जाडसर वगैरे आलं की मग ते बाजूला काढून पुन्हा आपल्याला वाटून घ्यायचं. म्हणजे कसं आहे, चाळून घेतलं सुगीच्या चाळणीने की एकही कण असा जाडसर जात नाही पहा. आणि अक्षरशः महिनाभर टिकेन अशी ही. आणि हे पीठसुद्धा महिनाभरसुद्धा राहतं, असं ही अनारशी होतात तयार. आणि जेवढं तुमचं पीठ हे राहीन की पीठ फुगेन वगैरे, मस्त पीठ असं जेवढं मुरण तेवढी तुमची अनारशी अक्षरशः मस्त होणार. हे बघा, आता हा चाळ पुन्हा आपल्याला असा मस्त असा वाटून घ्यायचा आहे पहा. संपूर्ण इथं मी वाटून घेतलेलं आहे, पाहू शकता तुम्ही. हे बघा, आता त्याच्यानंतर आपल्याला टाकायची याच्यात विलायची सोललेली आहे 7-8. त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यात थोडंसं पीठ टाकून मस्त असं हे सुद्धा बारीक करून घ्यायचे बघा. बारीक करून घेतल्याच्यानंतर आपल्याला इथं आतपाव असा मी गोळ टाकलेला आहे बरं का. आता तुम्हाला किती गोड आवडतं किती नाही तुम्ही त्या पद्धतीने टाकू शकता. पण गूळ बी सुद्धा मापातच टाकायला लागतो की आपलं पीठ अगदी परफेक्ट असं झालं पाहिजे. हे बघा, आता हे पूर्ण असं मिक्स करून घेणार आहे मी याच्यात. विलायची वगैरे वाटून घेतलेली हे संपूर्ण मी त्याच्यात. आणि त्याच्यात आपण जायफळसुद्धा टाकणार किसून बरं का. चला, आता हे पूर्ण असं हाताने एकदा चोळून घेऊया, एकजीव करूया आपण. हे बघा, मस्तपैकी असा एकजीव करून घेतल्याच्या नंतर आता हे आपल्याला थोडं थोडं पीठ असं मिक्सरच्या भांड्यात वाटून घ्यायचं आहे पहा. जास्तही घ्यायचं नाही, कमी घेतलं की अगदी व्यवस्थित असं वाटलं जातं आणि अगदी छान असा गोळा तयार होतो, पाहू शकता. हे बघा, अगदीच परफेक्ट असा गोळा तयार झालेला आहे, पाहू शकता तुम्ही. जास्त पातळ नाही, काय नाही, काय नाही. हे बघा, अशा पद्धतीने आता इथं मी जायफळ किसून टाकणार आहे त्याच्यात. तुम्हाला जर आवडत असलं तर तुम्ही घालू शकता, आवडत नसेल तर नाही घातलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. पण जायफळाने अक्षरशः टेस्टही खूप छान लागते. आता इथं जायफळ टाकल्याच्या नंतर पूर्ण आपल्याला हा गोळा मिक्स करून घ्यायचा आहे बरं का. मस्त असा गोळा तयार करायचा आणि हे मळून घ्यायचं आहे आपल्याला. पहा, माहीम असा गोळा झालेला आहे मैत्रिणी, पाहू शकता तुम्ही. आता मैत्रीण बोलायचंच भीती वाटते, कारण कसं आहे,
काही काही जण म्हणतात काय सारखी मैत्रीण मैत्रीण करते त्याच्यामुळं बोलावं का नाही हे बी काळजी पडते. चला आता इथं मस्त असा गोळा हा तयार करून घेते बघा. मस्त असा गोळा करून घ्यायचा, ना त्याला गावरान तूप लावायचं ना तेल लावायचं. हे बघा अशा पद्धतीने अगदीच मी छान असा गोळा तयार करून घेते. आणि तुम्हाला जर वाटत असेल लगेच करायचं तर लगेचही करू शकता. 2 दिवस भिजत ठेवायचं तर 2 दिवस भिजतही ठेवू शकता. तसं काय प्रॉब्लेम नाही. पहा काय माहीम असा गोळा झालेला आहे हा. आता आपण याला ठेवणार आहे एका डब्यामध्ये आणि पीठही अगदी छान पद्धतीने आपल्याला मळून द्यायचे बरं का. पहा मस्त गोळा जेवढा मळता येईल तेवढा हातावर मळा. जास्त करून त्याची मेहनत पीठ मळण्यावरच आहे पहा. आणि पीठ जेवढं तुम्ही मळसाल ना ते घासून घासून म्हणतात ना, तर आपली अनारशी अक्षरशः मस्त अशी गुलगुलीत होणार आहे तयार. हे बघा छान अगदी गोळा हा तयार झालेला आहे. आता हा गोळा आपण एका डब्यात असा व्यवस्थित ठेवून देऊया पहा. आता मस्त असा झाकून ठेवायचा. मी असाच 1 दिवस ठेवणार आहे, दुसऱ्या दिवशी हे करणार आहे पहा. आता पॅकबंद डब्यात आपल्याला हवाबंद डब्यात हा झाकून ठेवायचा आहे बघा. आणि लगेच करायची म्हटलं तरी करता येतात. आणि दुसऱ्या दिवशी गोळा काढून पुन्हा मी असं घासून घासून घेणार आणि छान अगदी अनारशी ही बनवून घ्यायच्यात आपल्याला. हे बघा सहज अगदी हलक्या हाताने आपली अनारशी तयार होतात. जेवढी पातळ तेवढी पातळ तयार होतात ती पहा. आता इथं एका चपटं ताट घेतलं स्टीलचं, त्याच्यावर साधारण खसखस टाकून घ्यायची पहा. आता मी इकडं गोळे करून द्यायला आणि माझी भाशी मस्तपैकी इथं अनारशी करायला बसली ती पहा. पीठ अक्षरशः जेवढं आपण त्यावेळेस तर मळतोच, पण हातावर सुद्धा चोळून चोळून घ्यायचं. म्हणजे आपली अनारशी पहा अक्षरशः पातळ पातळ केलेली पाहू शकता तुम्ही. एवढी छान. आता कसं आहे सणसूद बी येतात, मग काहीतरी गोड म्हणले आपण अशा. आणि पहा मैत्रिणी आता दिवाळी बी येईन. मग दिवाळीसाठी आपल्या सगळ्यांचा आवडता पदार्थ म्हणजे अनारसं. अजिबात जाड नाही काय नाही, एकदम पातळ. आणि ज्यावेळेस तयार होईल त्यावेळेस मी तुम्हाला दाखवीन बी. नाही तर काही काही अनारशांमध्ये बनवतात, सगळी अनारशी बनवतात, पण काही काहींच्या याच्यामध्ये आतमध्ये जास्त करून पीठच राहतं. मग चला आता हे मस्त असं घासून वगैरे करूया. जेवढं पीठ मळता येईल तेवढं मळा आणि मस्त अशी अनारशी करा पहा. तेलाचा थोडासा हात लावायचा म्हणजे आपल्या हाताला चिकटत नाही काय नाही आणि अनारशी बी छान होतात. हे बघा पाहू शकता अगदी टम्म अशी अनारशी फुगलेली आहेत पहा बरं. आणि रंग बी काय सुंदर येत होत्या. छान रंग आलेला आहे पाहू शकता, मस्त कलर दिसतोय. आणि अक्षरशः ज्यावेळेस ते अनारसं भाजतं की अगदीच तेल उकळायचं सुद्धा कमी पडतं बघा. पूर्ण आता इथे ही दोन्ही अनारशी भाजल्यात आणि तेलही उकळायचं कमी पडले. आणि ज्यावेळेस आपण अनारसं टाकतो की त्याच्यावर असं तेल आपल्याला शिपडीत राहायला लागतं, म्हणजे अनारसं अगदीच क्रिस्पी तयार होतं पहा. हे बघा अशापर्यंत की वरपर्यंत येस्तोपर्यंत कलथा काढायचा नाही बघा. आपाप वर येतं, चिकटणार नाही काय नाही, टम्म फुगणार. हे बघा अक्षरशः पुरीगत हे अनारशी फुगतात पाहू शकता तुम्ही. असं एकही कोणतं नाही की ते न फुगलं आहे पहा. सुंदर अशी अनारशी आपली झालेली आहेत पाहू शकता. आता इथं मी तुम्हाला 2-3 करून दाखवते आणि बाकीची मग करणार आहे पहा. पहा मैत्रिणो, तुम्हाला जर ही आजची अनारशीची रेसिपी आवडली तर नक्कीच एक लाईक एक सबस्क्राईब करा. कोणी नवीन असेल त्यांनी करा. पहा आपली अनारशी तयार झाली आहेत, अगदी टम्म अशी बटरागत फुगलेली पाहू शकता. आणि बघा मी आता हे तुम्हाला संपूर्ण हे अनारसं असं फोडून दाखवते पहा. झाले का नाही मस्तपैकी, अक्षरशः तोंडात टाकताच विरघळणार. बिस्किटां सारखीच झाल्यात पहा. मस्त खुसखुशीत अशी झालेली, असं वाटतं किती खावा. पाहून सुटलं ना तुमच्या तोंडाला पाणी, नक्कीच सुटलं असेल. मग करणार ना अशा पद्धतीने. नक्कीच सांगा कोणाला कोणाला आवडल्या त्यांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून.